मित्रांनो, MHPCM CET 2026 या एक्झामची डेट ही चेंज झाली आहे. पण मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स एक बिगेस्ट मिस्टेक करतायत. आता एक्स्ट्रा डेज मिळाले म्हणजे फायदा आहे का? का की हा ट्रॅप आहे जो तुमचा रँक खराब करू शकतो. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट नोटीस सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही आता काय करायचं ते देखील सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक छोटी मिस्टेक पण तुम्हाला कॉस्टली पडणार आहे. आता मित्रांनो, MHPCM CET याचे 2 अटेम्प्ट असतात. त्या दोन्ही अटेम्प्टची तयारी आपल्या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. यासोबतच ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. 2000+ MC क्वेश्चन बँक आहेत. 25+ टेस्ट सिरीज आहेत. फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. आणि मित्रांनो, क्वेश्चन बँक आणि टेस्ट सिरीज या सगळ्यात इम्पॉर्टंट ठरणार आहेत, कारण एक्झाममध्ये यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो, या सगळ्यांची प्राइस फक्त ₹2,999 आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामची तयारी करून घेतली जाते आणि PCM PCB CET या एक्झामचे 2 अटेम्प्ट असतात. तर दोन्ही अटेम्प्टची तयारी करून घेतली जाते आणि एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज आहेत. सो लवकरात लवकर कोर्स जॉइन करा. PCM PCB CET सोबतच आपल्याकडे नर्सिंग CET JEE नीट या एक्झामची देखील तयारी करून घेतली जाते. आता मित्रांनो, तुम्हाला जर संधीचं सोनं करायचं असेल तर आपला कोर्स हा नक्कीच जॉइन करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात एक्झॅक्ट नोटीस काय आहे. CET सेलवरती जायचं ऑफिशियल साईटवरती. थोडं स्क्रोल करा, त्याच्यानंतर इथे आपल्याला सगळ्या नोटिसेस दिसतील. इथे लेटेस्ट नोटीस आहे, इम्पॉर्टंट नोटीस फॉर CET इंटिमेशन स्लिप ऑफ PCM CET 2026. डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला नोटीस दिसेल, पहा. ही CETची ऑफिशियल नोटीस आहे, सो इग्नोर करून चालणार नाहीये. पब्लिक नोटीस आहे, पहा, 5 तारखेला आली आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय? इन कंटिन्युएशन ऑफ नोटीस नंबर dated 21/11/2025, it is hereby informed to all concerned candidates that we have received multiple requests from candidates to reschedule the examination due to multiple national level examination being scheduled on 12th April 2026. आता 12 एप्रिल 2026 या तारखेला बऱ्याचशा नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत. त्याच्यामुळे खूप स्टुडंट्सनी रिक्वेस्ट केली होती की एक्झामची डेट ही चेंज झाली पाहिजे. आता एक्झाम्स कोणत्या कोणत्या आहेत तर UPSC NDA आणि NA एक्झामिनेशन, UPSC CDS एक्झामिनेशन, नाटा 2026 फेज 1 या एक्झामिनेशन आहेत. आता रिवाइज डेट काय असेल, म्हणजे नवीन डेट काय असेल एक्झामची, तर 11 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 मध्ये तुमच्या एक्झाम या शेड्यूल केल्या गेल्या आहेत, एक्सक्लुडिंग 12 एप्रिल 2026. म्हणजे 11 पासून 20 एप्रिल पर्यंत आपले एक्झाम आहेत, पण 12 तारखेला कुठल्याही प्रकारची एक्झाम नाहीये. ओके, हा झाला रिवाइज टाइम टेबल. आता मित्रांनो, 1 मिनिट थांबा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे मिस केलं तर प्रॉब्लेम होणार आहे. आता काय तर डाउनलोड द लेटेस्ट CET इंटिमेशन स्लिप mentioning district and date of examination 5th April 2026 after 2 p.m. Re-download the admit card with complete venue details. आता आपल्याला परत एकदा ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि त्याचे झेरॉक्स काढून आणायचे आहे. त्यासोबतच एक्झॅक्ट एक्झाम डेटचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची डेट कळेल, ती एकदा रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. कॅन्डिडेट्स मस्ट एन्श्युअर दॅट दे रेफर ओनली टू द लेटेस्ट डॉक्युमेंट्स फॉर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग देअर एक्झामिनेशन. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. CETने देखील तुम्हाला ऑल द बेस्ट केलेलं आहे आणि आपल्या चॅनलकडून देखील ऑल द बेस्ट. आता मित्रांनो, आपण ज्या मिस्टेक करतो त्या पाहूयात आणि या टाइमला तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय ते देखील पाहूयात. आता फर्स्ट ऑफ ऑल पहा, कोणत्या कोणत्या आपण मिस्टेक करतोय ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या मिस्टेक्स अवॉइड करता येतील. आता ही जी नोटीस आहे ती एक ऍडव्हान्टेज आहे का प्रॉब्लेम आहे? तर ऍडव्हान्टेज काय आहे, कारण आपल्याला खूप जास्त टाइम मिळतोय, काही दिवस मिळतात रिव्हिजनसाठी. इथे तुम्हाला नवीन कन्सेप्ट घ्यायच्या नाहीयेत, नवीन चॅप्टर्स करायचे नाहीयेत, फक्त रिव्हिजन करायचं आहे. लेस एक्झाम क्लॅश म्हणजे गडबड होती खूप जास्त, तर ती आता होणार नाहीये, कारण आपल्याला दिवस मिळाले. प्रॉब्लेम काय होतो तर आपण ओव्हर कॉन्फिडंट असतो की माझा अभ्यास झालाय आणि मला रिवाइजची गरज नाहीये.
पण जे एक्झाम डेट्स वाढवून दिलेत, त्या एक्झाम डेट्समध्ये तुमचं थोडंसं रिव्हिजनमध्ये घोळ होऊ शकतो. त्यासोबतच आता आपण काय करतो, स्टडी करत नाहीत, रिव्हिजन करत नाहीत. पण त्याच एक्झाममध्ये टॉपर्स खूप जास्त मन लावून अभ्यास करतात आणि एक्झाममध्ये टॉप करतात. त्या दिवसात आपण काय करतो? काहीच करत नाही. आणि याचा ॲडव्हांटेज टॉपर स्टुडंट्स घेतात आणि तुमचा मात्र टाईम वेस्ट होतो. तर या दिवसात तुम्हाला टाईम वेस्ट न करता स्टडी करायचा आहे. आता एक्झॅक्टली काय करायचं तुम्हाला? तर नोट्स रिवाईज करायचेत. मेन म्हणजे डेट्स रिवाईज करायचे जे नवीन आलेलं आहेत. डाउनलोड डॉक्युमेंट्स ऑन टाईम. तुमचं ॲडमिट कार्ड डॉक्युमेंट जे आहे डाउनलोड करा आणि झेरॉक्स एक ब्लॅक अँड व्हाईट जरी झेरॉक्स आणली तरीही चालेल. फॉलो ऑफिशियल अपडेट्स जे आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच ऑफिशियल अपडेट्स अपलोड करत असतात. रोज रिवाईज करा, फॉर्म्युलेज रिवाईज करा, कन्सेप्ट रिवाईज करा. ज्या कन्सेप्टमध्ये तुम्ही वीक आहेत त्या कन्सेप्टवरती थोडं जास्त फोकस करा. आता मित्रांनो, त्यानंतर आपल्याला काही मिस्टेक्स अवॉइड करायचे आहेत. इग्नोरिंग न्यू नोटीस. नवीन नोटीसला अजिबात इग्नोर करायचं नाहीये. जी जुनी नोटीस आहे त्या एक्झाम डेटनुसार जर तुम्ही एक्झाम सेंटरला गेलात तर त्याचा काही अर्थ होणार नाहीये. युजिंग ओल्ड ॲडमिट कार्ड. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जुनं ॲडमिट कार्ड फेकून द्यायचं आहे. तुम्हाला नवीन अपडेटेड ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करून तेच एक्झाम सेंटरला न्यायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका. नवीन ॲडमिट कार्ड तुम्हाला एक्झाम सेंटरला न्यायचं आहे. एक्स्ट्रा डेट्स जे मिळत आहेत ते तुम्ही वेस्ट करताय तर अजिबात करायचं नाहीये आणि लास्ट मिनिटला पॅनिक व्हायचं नाहीये. हे प्रत्येक एक्झामसाठी असणार आहे. आता मित्रांनो, जर तुमचा एक्झाम अर्ली स्लॉटमध्ये असेल तर फास्ट रिव्हिजन करा आणि जर लेट स्लॉट असेल तर मॉक टेस्ट प्लस वीक टॉपिक्सवरती थोडंसं जास्त फोकस करा. पर्सनली मला वाटतं की हा डिसिजन जो आहे एक्झाम पोस्टपोन करण्याचा, रिशेड्यूल करण्याचा, तर तो तुमच्या फायद्याचाच आहे, पण फक्त डिसिप्लिन स्टुडंट्ससाठी. जे स्टुडंट्स या संधीचं सोनं करणार नाहीत त्यांच्यासाठी ही जे रिशेड्यूल केलेलं आहे ती एक मिस्टेकच ठरणार आहे. आता मित्रांनो, तुमच्या हातात आहे. हे जे एक्स्ट्रा डेज आहेत तुम्हाला रँक देतील किंवा वेस्ट होणार आहेत ते तुम्ही डिसाईड करा. आता मित्रांनो, तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं असेल तर आपला क्रॅश कोर्स जॉईन करा. एक्झामच्या आधी तुमचा कंप्लीट सिलेबस कंप्लीट करून घेतो. आता पीसीएम सीईटीसाठी अजून एक अटेम्प्ट आहे. त्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस विथ रिव्हिजन कव्हर करायचा असेल तर तुम्ही आपला कोर्स नक्कीच जॉईन करा, ज्याची फीस फक्त ₹2,999 आहे. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा ओपन करू शकता. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. अपडेट रिलेटेड काही डाऊट असेल किंवा एखादा टॉपिक तुम्हाला रिवाईज करायचा असेल, फॉर्म्युलेज पाहिजे असतील, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यानुसार मी प्लॅन करू शकते. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.